हॅलो, हाय फ्रेंड. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आज ही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी खूप खास आहे. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर रेसिपी कळेल कोणती आहे. तर सर्वात आधी पाहिलं असेल गॅसचा फ्लेम चालू करून काही कढई ठेवली. कढईमध्ये आपण काय केले, थोडंसं जी केसर आहे ना, केसर काय केले थोडेसे रोस्ट करून घेतले, की जेणेकरून आपण त्याला थोडंसं क्रश करून घेऊया. पण तोपर्यंत काय केले, फुल फॅट जे दूध आहे ना म्हशीचं, ते इथं एक घेतलेलं आहे 1 लिटर. आणि आपण ते दूध आहे ना, ते चांगल्यापैकी गरम म्हणजे गरम करून पूर्ण असं आटून घ्यायचे. पण ते दूध गरम होते तोपर्यंत आपण इथं काय करतोय, खलबत्ता घेतला आणि त्याच्यामध्ये मी काय केले, लाटण्याच्या सहाय्याने ना, जे आपले जे केसर आहेत ना, त्याला काय करायचं असं फक्त टेचायचं नाही, फक्त असं हळूवार हाताने आणि काय करायचं क्रश करून घ्यायचं, म्हणजे त्याच्या एक बारीक भुगा तयार होईल. आता तुम्ही म्हणता हे कशासाठी? पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल काय-काय इथं मी बनवणार आहे ते. तर तुम्ही तर काय करत असाल, की आता डायरेक्टली केसर आहे ना, तुम्ही दुधामध्ये ॲड करत असाल, तर तसं काय करायचं नाहीये. कारण काय होतं माहिती का, अशा पद्धतीने जर केलं ना, तर की तुमचा जे अ, केसरचा कलर आहे ना, तो खूप डार्क होतो. फिक्कट असा होत नाही. त्यासाठी काय करायचं, थोडंसं फक्त रोस्ट केल्याच्या नंतर अशा पद्धतीने थोडंसं काय करायचं, क्रश करून घ्यायचे. आता तुम्ही पाहिलं असेल, की ते आपण गरम दूध थोडंसं म्हणजे एक पळीभर आपण काय केले, ॲड केले, मिश्रण एकसारखं करून घेतले आणि ह्याला साईडला ठेवायचे, की जे आपली रेसिपी आपण काय करणार आहे शेवटला हे यूज करणार आहोत. तर हे म्हणजे तोपर्यंत काय होईल, की आणखीन जी केसर आहे ना, त्याचा पूर्ण कलर दुधामध्ये सुटायला सुरुवात होईल. आता तुम्ही इथं पाहू शकता दूध कशाप्रकारे तापले आणि आटलंय पण तुम्ही ते पाहू शकता. बरंच दूध आटल्या गेलेलं आहे, पण आपल्याला आणखीन दूध आटवायचंय. आता हे साईडचे जे आहेत आपण ते काढून घेऊया आणि आपली जी खास रेसिपी आहे ना, ही आहे मखाना अ, मखाण्याची खीर. तर दूध जे आहे ते एका साइडला ठेवले, बारीक गॅस करून तोपर्यंत. आपण इथं काय करूया, जे आपण मखाने आहे ना, ते काय करायचे गॅसचा फ्लेम चालू करून एक तवा ठेवलाय. तव्यावरती काय केले, थोडंसं ना साजूक तूप जे आहे ते ॲड केले. आणि हो, मखाने जे आहेत ना, तर तुम्ही कधीही त्याला खायच्या अगोदर काय करायचं, रोस्ट करून घ्यायचे. तव्यात ते कुरकुरीत होतात. आता तुम्ही त्या पाहिलं असेल, की आपण काय करते, गॅसचा फ्लेम कमी करून ना, हे चांगल्यापैकी काय करायचं, रोस्ट करून घ्यायचे. जेणेकरून शेंगदाणे कसे खारे कुरकुरीत होतात. तशा पद्धतीने काय करायचं, हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ना चांगले रोस्ट करून घ्यायचे आहेत. आणि हो, तुम्हाला जर मखाण्याची लिंक हवी असेल, की मी हे ऑनलाईन मागवलेत, तर तुम्हाला लागत असेल, तर मी काय करेन व्हिडिओच्या खाली ते तुमच्याशी लिंक शेअर करेन. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की मखाने जे आहेत ना, तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले, जेणेकरून व्यवस्थित ते गार होईल. डायरेक्टली आपण काय मिक्सरमध्ये लावणार नाही. तर त्यासाठी थोडेसे थंड व्हायला हवेत. आणि तोपर्यंत तुम्ही इथं पाहू शकता दूध चांगल्यापैकी आटत चालले. आणि दूध आहे ना, तर दुधामध्ये थोडंसंही पाणी मी वापरलेलं नाहीये. तर तुम्ही इथं पाहू शकता, जी ड्राय आहेत ते आपण इथं ॲड करतोय. तर सर्वात आधी काय केले, तर मी थोडेसे जे काजू आहेत ना, छोटे-छोटे तुकडे करून घेतलेत. ते पण आपण दुधामध्ये ॲड केलेत. आता काजू घेतल्याच्या नंतर बदाम तर येणारच. मग थोडेसे काय केले, बदाम पण ॲड केले. त्याच्यासोबतच इथं काय केले, थोडेसे मनुके ॲड केलेत. आणि तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये काय ॲड करायचं असेल ते करू शकता, म्हणजे ड्रायफ्रुट्समध्ये. तर इथं काजू, बदाम, पिस्ता नव्हता, तर पिस्ता मी काही घेतलेला नाही. फक्त मी काय केले, मनुके ॲड केले. एक अर्धा चमचा मी काय केले, जी इलायचीची पूड असते ना, ती इथे ॲड केली. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की आता ही दुधाला कशाप्रकारे कलर यायला सुरुवात झाली ऑलरेडी जी आपली बासुंदी असते ना, तशा पद्धतीने ही जी आहे ना, तर रबडी तयार व्हायला लागली आहे. तर आता ह्याला आपण काय करू, थोडंसं आटवून देऊया. तोपर्यंत तुम्ही तर पाहिलं असेल, की आपले जे मखाने आहे ना, तर कशाप्रकारे कुरकुरीत झालेत, म्हणजे पूर्ण असं तोडून दाखवलेत. तर कशाप्रकारे ते एकदम रोस्ट झालेत ते तुम्हाला दाखवलेत आणि थंड पण झालेत. आता छोटा मिक्सर जार घेतला. त्याच्यामध्ये मी सर्व काही मखाने आहेत ना, ते भरले गेले. आणि नंतर काय केलं माहिती का, थोडंसं मिक्सरमध्ये काय करायचंय, फक्त
चालू करायचं, बंद करायचं. म्हणजे काय करायचं त्याचे फाईन अशी पावडर तयार करून नाही घ्यायची. थोडेसे आपड-धोबड असे ठेवायचे, की जेणेकरून त्याचा फ्लेवर तर आला पाहिजे ना. आपण कशाची खीर बनवली ते तर कळलं पाहिजे ना. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आतले जे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतले ते. आणि दुधाला चांगल्यापैकी उकळी पण यायला सुरुवात झाली आणि आपले जे काजू बदाम आहेत ते पण दुधामध्ये शिजल्या गेलेत. एक छान असा कलर आलाय बासुंदीसारखाही, रबडीसारखा एकदम त्याचा घट्टपणा सुरुवात झाली आणि बरंच दूध आटल्या गेले. आता हे दूध होतं 1 लिटर. जर तुमच्या पद्धतीने तुम्हाला आणखीन काही घ्यायचं असेल तर ते घेऊ शकता. पण हे 1 लिटरचं अर्धा लिटर राहिले गाईज. आता तिथं तुम्ही पाहू शकता जे आपले मखाने आहेत ना, ते दुधामध्ये मी ॲड केलेत. आता आपण काय करायचं, की हे पूर्ण आहे ना गॅसचा फ्लेम थोडासा वाढवायचा आहे आणि काय करायचं हे मिश्रण पूर्ण एकसारखं करायचं, की जेणेकरून आहे ना, दुधामध्ये जे मखाने आहेत ना, त्या मखाना जे आहेत ना, ते व्यवस्थित शिजल्या जाईल. आणि तुम्ही तर पाहिलं असेल, की आपली रेसिपी आहे ना, खूप सुंदर बनते आणि हो, ही डायटिंगसाठी पण वापरले जातात. तर तुम्ही ही खीर आहे ना, तर तुम्ही इथं बनवू शकता. तर तुम्ही तर पाहिले असेल, की ही खीर एकदम मस्त अशी झालेली आहे. पण ह्याच्यामध्ये मेन मुद्दा काय राहिला माहिती आहे का अजून? साखर. मी काही साखर ॲड केली नाही. आणि ते साखर काय ॲड केली नाही, की काय होतं, की आपण दुधामध्ये ज्यावेळेस दूध तापायला ठेवू आणि त्यावेळेस साखर जर ॲड केली ना, तर दूध आटल्याच्या नंतर त्याचा गोडपणा खूप जास्त राहतो. त्याच्यासाठी काय करायची, साखर फक्त शेवटच टाकायची. आता तुम्ही तर पाहिलं असेल, की कशाप्रकारे ही कलर एकदम चेंज झालाय. आता इथे मी साखर काय केली, 1 कप घेतली, पण अर्धा कप खूप झाली. कारण दूध आपलं बरंच काही आटलेलं होतं ना. त्यासाठी मी काय केले, अर्धा कप इथं साखर घेतली आणि माझ्या हिशोबाने बरोबर व्यवस्थित झालेली आहे. आणि तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण काय केलंय, साखर टाकल्याच्या नंतर आहे ना, पूर्ण एकसारखं मिश्रण तयार केलं. म्हणजे काय होतं, की साखर आहे ना, पूर्ण विरघळून जाईल आणि इथं तुम्ही पाहिलं असेल, की कशाप्रकारे कलर यायला सुरुवात झाली आणि कलर पूर्ण असा चेंज झालाय. या रेसिपीचं तुम्ही पाहू शकता, की असं मस्त कलर आणि इतका खमंग वास घरात सुटला होता ना, खरंच खूप छान बनते ही रेसिपी. तुम्ही ही रेसिपी आहे ना, तर नक्की ट्राय करून पहा. आणि शेवटला काय राहिलं माहितीये का फ्रेंड्स, आता आपण काय करणार आहे, जे केसर दूध आहे ना, तर आपण दुधामध्ये जे केसर ॲड केलं होतं ना, ते इथं काय करायचं ॲड करायचं, की जेणेकरून त्याचा कलर जे आहे, तर पूर्ण चेंज होतोय. तुम्ही तर पाहू शकता. त्याला हळूवार हात म्हणजे हे हे आहे ना, कलर असं मस्त पिवळसर झालेला आहे आणि कलरसाठीच मी इथे यूज केलेला आहे. तर नॅचरल कलर म्हणजे खूप सुंदर आणि फायनली माझी रेसिपी पण आहे ती झालेली आहे. तर मखाना रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्त्वाचं खातर आणि ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या व्हिडिओला शेअर करा.